एका विश्वासघाताला अभय देणे, त्याचा जीव वाचवण्याचा निर्णय देणे हे एका राजाचे करुणाचे आणि निर्मळ मनाचा परिणाम दर्शवितात। बघूया कसे। सिद्धीला पकडण्यासाठी आदिलशाह मिरजपर्यंत येऊन पोहोचला होता। एकाच वेळी आदिलशाहीला आणि मुघलांना तोंड देणे हे राजांना कठीण जाणार होते हे त्यांना कळत होते। म्हणून राजांनी जोहरला पन्हाळा किल्ला देऊन टाकला आणि आदिलशाहीला खुश केलं। आणि एक फितूर ज्याने अफझल खानाला प्रतापगडाखाली मदत केली होती, फाजल खानला पळून जाण्यास मदत केली होती, असा हा खंडोजी भोपडे। खंडोजींनी कान्होजी मार्फत राजांकडे अभय मागितला होता। कान्होजींच्या शब्दाखातीर राजांनी खंडोजींनाही अभय दिले होते। पण आता खंडोजी रोज राजांच्या दरबारी येऊ लागला होता आणि कान्होजींविरुद्ध राजांची कान भरू लागला होता। राजांना याचा खूप संताप आला। त्यांनी खंडोजींना कैद केले, त्यांचे हातपाय कापले, त्यांना जीवे मारले नाही, कारण जेधेंना त्यांनी शब्द दिला होता। असेच अन्यायाविरुद्ध न्याय करण्याची ताकद आपले शिवाजी महाराज नेहमी ठेवत होते। येणाऱ्या पुढच्या रील्स अँड शॉर्ट्स मध्ये आपण पाहणारच आहोत। तोपर्यंत फिरस्ता या अकाउंटला इंस्टाग्रामवर फॉलो करा, युट्यूबवर सबस्क्राइब करा। उद्या